हॅलो फ्रेंड्स, सारिका डिझाईन्समध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज आपण खूपच सुंदर अशी ब्राइडल ब्लाउजवरील स्लीव डिझाईन पाहणार आहोत। तर खूपच लेटेस्ट आणि ट्रेंडी ब्लाउज डिझाईन आहे ही। 3/4 साइज म्हणजे कोपरापर्यंत जी आपली बाही असते त्या बाहीवर ही डिझाईन खूपच सुंदर दिसते। तर इथं बघा मी अस्तर कट करून घेतलेला आहे बाहीच्या आकारानुसार आणि तेच अस्तर आपण आता ब्लाउजच्या कपड्यावरती ठेवून पहिल्यांदा बाही तयार करून घेणार आहोत। बघा, पहिल्यांदा बाही आपल्याला अस्तरला अटॅच करून स्टिच करून घ्यायची आहे। तर नेहमीप्रमाणे आपण ज्या प्रकारे बाही तयार करतो त्याच प्रकारे आपल्याला ही बाही पहिल्यांदा तयार करून घ्यायची आहे। बघा, मगच आपण त्यावरती डिझाईन ही बनवणार आहोत। तर मी बाहीच्या खालच्या बाजूला म्हणजे सरळ बाजूला उलट सुलट प्रकारे टिप मारून घेतलेली आहे आणि अस्तर उलट करून आता आपण त्यावरती ताप टिप मारून घेणार आहोत। खूपच सुंदर अशी ही डिझाईन होते आणि लाल कलर किंवा एक्स्ट्रा जास्त ब्राईट कलर जे असतात शाईन करणारे त्या कलरच्या ब्लाउजवरती ही डिझाईन खूपच सुंदर दिसते। बघा, तर मुंड्याचा भाग ही मी अस्तरला अटॅच करून घेत आहे बघा बाहीचा। आणि आता एक्स्ट्राचं राहिलेलं जे कापड आहे ते आपण कट करून काढायचं आहे। कमीत वेळेत म्हणजे एक 15 ते 20 मिनिटात ही आपली बाही तयार होते। बघा, तर इथं मी घेतलेली आहे पट्टी। तर आता आपल्याला पहिल्यांदा बाहीचा सेंटर करून घ्यायचा आहे। वरती जो आपला सेंटर आलेला आहे त्याचप्रमाणे खालच्या बाजूलाही म्हणजे धडीच्या वरती आपल्याला सेंटर करून घ्यायचं आहे आणि त्या सेंटर पासून 1.5 इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। बघा, बरोबर 1.5 इंचावर आपल्याला मार्किंग करायचं आहे बाहीच्या दोन्ही बाजूला अशा प्रकारे। आणि आता आपला जो सेंटर आहे वरती मुंड्याचा तिथून 1.5 इंच आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। बघा, कोणत्या पण एका बाजूला बघा अशा पद्धतीने। आणि ती क्रॉस पट्टी आपल्याला क्रॉस लाईन जोडून घ्यायची आहे म्हणजे तितकी आपली तिरकी ही डिझाईन तयार होईल। म्हणजेच आपल्याला ह्या शंकरपाळ्या म्हणजे आपण त्या कापण्या म्हणतो त्या प्रकारे आपल्याला ही डिझाईन बनवायची आहे। बघा, तर ही एकदम आकार हा परफेक्ट येतो म्हणजे जास्त शंकरपाळी जाडजूड होत नाही किंवा जास्त तिरकी आणि बारीक होत नाही। बघा, तर अशा पद्धतीने जर तुम्ही माप टाकलं तर एकदम शंकरपाळीचा आकार एकदम परफेक्ट असा येतो। तर बघा, आता तिरकी बाजू आपल्याला किती तिरका त्रिकोण पाहिजे ते आपण आपल्या ॲडजस्टनुसार करायचं आहे आणि एकदम परफेक्ट अशा तुम्ही कापण्या बघू शकता। अशा पद्धतीनं खालचं सेंटर सोडायचं नाही, प्रत्येक पॉईंटला आपली एक लाईन आली पाहिजे हे लक्षात घ्यायचं आहे। खालचे आपण जे पॉईंट मार्क केलेले आहेत तिथून आपल्या प्रत्येक लाईन आल्या पाहिजेत। बघा, तर तुम्हाला आता मार्किंग दिसत असेल अशा प्रकारे मी मार्किंग करून घेतलेलं आहे। आणि आता आपण हीच डिझाईन बनवण्यासाठी नॉट्सचा उपयोग करणार आहोत कारण नॉट्सने एकदम नाजूक अशी डिझाईन बनते। बघा, तर मी लावत आहे त्या प्रकारे पद्धतीनेच तुम्हाला डोरी म्हणजे नॉट्स हे त्या डिझाईनवरती सरळ रेषेत शिवून घ्यायचे आहेत। बघा, आणि जिथून आपण स्टार्ट केलेलं तिथून व्ही आकारामध्ये आपल्याला ही नॉट्स लावत जायची आहे। खालच्या बाजूला आपल्याला कट करायची नाही। बघा, तिथूनच दुमडून आणखी एक वरती शिलाई आपल्याला मारत यायची आहे। आणि आता राहिलेलं जादाचं मी नॉट्स कट करून काढलेलं आहे। अशाच प्रकारे प्रत्येक पॉईंटला आपल्याला व्ही आकाराची नॉट्स लावत जायची आहे। बघा, आणि आता आपण इथून दुमडून घेतलेलं आहे। बघा, अशा पद्धतीनं दुमडून वरती न्यायची आहे। खूपच सोप्या पद्धतीनं ही डिझाईन बनते आणि नॉट्स लावतानाही जास्त आपल्याला दमवत नाही। तर बघा, अशा पद्धतीनं जर तुम्ही एकावर एक नॉट्स जर व्ही आकारात लावत गेलात तर आपली डिझाईन तयार होते आपोआपच। बघा, अशा पद्धतीनं थोडंसं नॉट्सवर टिप बसायची अवघड असते, यासाठी थोड्याला आपल्याला कापड खेचून काढावं लागतं। बघा, साधी जर मशीन असेल तर थोडं कापड हे खेचावंच लागतं। बघू शकता अशा पद्धतीनं। बघा, आपली डिझाईन तयार होत आहे। आपण जशी एक नॉट जोडत जात आहोत तशी आपल्या कापण्या म्हणजे आपली डिझाईन तयार होत आहे।
आता अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या ज्या डिझाईन आपण बनवल्या आहेत, म्हणजे रेषा आखलेल्या आहेत व्ही आकारच्या, त्या पूर्ण करत जायचे आहेत नॉट्स लावत. म्हणजे आपली डिझाईन आपोआपच पूर्ण होत जाईल. आणि डिझाईन ही तयार करताना एक लक्षात ठेवायचं आहे की जो आकार आपला मुंढ्यात जाणार आहे किंवा बाहीच्या आतल्या शिलाईत जाणार आहे तिथपर्यंतच आपल्याला नॉट्सचा वर्क करायचं आहे. तिथून एक्स्ट्राचं जर तुम्ही वर्क नाही केलं तरीही चालेल, कारण ते शिलाईमध्ये झाकून जातं यासाठी. तर इथं बघा तुम्ही, मी इथं व्ही आकार केलेला नाही आहे, साधी लाईन एक नॉट्सच्या 2 लाईनी लावून सोडलेला आहे. आणि आता आपण खाली फिनिशिंगसाठी एक लेस लावून घेतलेली आहे बघा, म्हणजे आपले जोड किंवा एक्स्ट्राचा जो लेसचा भाग आहे तो कुठं दिसून येणार नाही यासाठी. तर अशा पद्धतीने आपली बाही डिझाईन कंप्लीट झालेली आहे बघा. आतून बघा तुम्ही किती सुंदर फिनिशिंग आलेलं आहे. तर आता ह्याच बाहीला आणखी फिनिशिंग येण्यासाठी आपण करणार आहोत स्टोन वर्क. तर इथं मी फॅब्रिक ग्लू घेतलेला आहे आणि हे काही स्टोन घेतलेले आहेत बघा गोल्डन कलरचे. तर हे स्टोन असतात ते एका बाजूला चपटे आणि एका बाजूला फुगीर असा आकार असतो या स्टोनचा. तर जी चपटी बाजू असते तीच आपल्याला खाली फॅब्रिकला चिटकवायची असते. तर इथं मी घेतलेली आहे मेणबत्ती. तर मेणबत्ती कशासाठी हे तुम्हाला मी आता सांगते. मेणबत्तीच्या साहाय्याने आपण खूपच सुंदर पद्धतीनं नॉट्स लावून घेऊ शकतो. आता इथं बघा, पहिल्यांदा आपल्याला जिथं जिथं जशी डिझाईननुसार आपल्याला स्टोन लावायचे आहेत त्या पद्धतीनं आपण पहिल्यांदा फॅब्रिक ग्लू कापडावरती लावून घ्यायचा आहे. तर मी सेंटरला एक एक स्टोन लावणार आहे, त्यामुळे खूपच सुंदर आणि नाजूक अशी डिझाईन बनते. तर सगळीकडे मी बघा सेंटरला एक एक पॉईंट घेत आहे ग्लूने. तर आता आपल्याला लावायचे स्टोन. तर बघा मी स्टोन कसे लावते. तर मेणबत्ती घ्यायची आहे आणि स्टोन आपल्याला हाताने उचलून फॅब्रिकवरती चिटकवायला येत नाहीत. आपल्या हातालाच सगळा ग्लू लागू शकतो आणि ते बरोबर सेंटरला चिटकत नाहीत किंवा कपडाही खराब होतो. तर बघा मेणबत्तीने असे उचलून घ्यायचे आहेत स्टोन आणि बरोबर फॅब्रिकवरती चिटकवायचे आहेत. ग्लूवरती बरोबर बसून जातात. इकडे तिकडे डिझाईन विस्कटत नाही किंवा ग्लू ही विस्कटून जात नाही. हाताला जास्त ग्लू लागत नाही. एकदम सुटसुटीत पद्धतीने आपले सगळे स्टोन आणि तेही कमी वेळेत, म्हणजे कमीत कमी 1 मिनिटात आपले पूर्ण बाही रेडी होती बघा स्टोन लावून. तर इथं बघू शकताय किती मी पटपट असे स्टोन लावून घेतलेले आहेत. बघू शकता आपल्या बाहीला किती स्टोनमुळे किती सुंदर असा लुक आलेला आहे. खूपच नाजूक आणि सुंदर भरीव अशी डिझाईन झालेली आहे बघा बाहीची. तर आता मी दुसरी ही बाही तुम्हाला दाखवते. माझी दुसरी बाही रेडी झालेली आहे तयार करून आणि आता सगळे स्टोन ही सुकलेले आहेत. तर बघू शकता दोन्ही बाह्यांचा लुक तुम्ही बघू शकता. किती सुंदर पद्धतीनं एकसारखी घरं आलेली आहेत आणि खूपच सुंदर अशी लॉंग स्लीव असल्यामुळं खूपच सुंदर अशी ही डिझाईन दिसते. शालूवरच्या ब्लाऊजवर किंवा काठापदराच्या साडीवर हा ब्लाऊज अशा प्रकारचा खूपच सुंदर दिसतो. आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.